यांना बरी सवय आहे बाबा, एवढंच कसं चढता, पहिल्यांदा आले हो. मामाची वावर कशी आहे. हा ना, म्हणजे एवढं झालं, अजून बाकीचं करायचंय. तर आता मामीला ईशा सुद्धा जॉईन करणार आहे आणि कोथमीर काढायला मदत करणार आहे ती. बघूया तिला हे काम जमतं का, कारण आयुष्यात पहिल्यांदा ती हे काम करते. तर शेतातले सर्व कोथिंबीर काढून इथे ठेवलेली आहे आणि मामा त्याची जुडी बांधून ठेवतोय. तर आता आम्ही निघालो आहे मळ्यात जायला. घरात पण खूप गरम होते, तर तिकडे काम पण चालू आहे. काय म्हणताय, कोथमीरच्या जुड्या बांधायचं का, कोथिंबीरच्या जुड्या बांधायच्या आहे आणि अजून काहीतरी चालू बघू ना आता. आहे काहीतरी, तर ते बघायचं आहे. तर चला आता आम्ही जातो. आणि तिकडे ना थोडंसं गार पण वाटतं, सावली आहे ना झाडाची, इकडे खूप गरम होतं, त्यामुळे दुपारचं इकडे चांगलं वाटतं. हां, मम्मी पण जशी बोलली येईल की, पण येईल की नाही माहीत नाही आता, बघूया. मग ती येणार असेल तर आम्हाला परत जायला लागेल बाळाला घ्यायला. झोपलेलं आहे सध्या. अनु झोपला आहे, तो उठले. अनु पण झोपला आहे, तर मग तो उठल्यावर बघू. तोपर्यंत आजी घरातले काम पण आवरून घेईल. मग आजी बाबा येऊन गेले आताच. आजी बाबा पण येऊन गेले आत्ताच, जस्ट गेले ते. झोळी पाठवून दिली असं पण. आणि त्या आधीची झोळी पण आम्ही पाठवून दिली त्यांच्यासोबत, कारण उगाच ठेवून काय करू, आणि आम्हालाच न्यायला परत ते ना खूप त्रास होतो. तर मला नीट एकतर पकडता नाही आलं त्या दिवशी, पाय दुखत होते माझे, आज पण दुखत आहेत. पोहोचलो आम्ही मळ्यात आम्ही. तर आता आम्ही चाललोय परत त्या दिवशी सारखं लांब चालत जायचंय. एकदम शांतता आहे सगळीकडे आणि गरम तर इतकं होतंय जसं काही उन्हाळाच आहे. पाऊस पडला तर काय चिखल कसं काय झालं. आणि ते चिखल झालेलं आहे. आजी आणि बाबा दिसत आहेत काम करताना काहीतरी. तर आता आम्ही जातो. रस्ता कुठून आहे माहिती आहे का. मग आता हो थांबा, मला पण घेऊन जा. फकत असेल ते पण होते का ग एकदा आपण तसंच असेल ते त्यांच्या इथे गेलेलो ना, हां तिकडे होतं ते. सेम आहे दोन्ही ठिकाण. असंच खाली उतरलो होतो. नाही त्यांचं उंच आहे थोडस. हे काय करू लावलं, द्या, काम करू द्या. काय हो हे काय, हं? हे काय, हे मका आणि हे मका आहे बघा, छोटा आहे अजून. तुमचं काय काम चालू आहे आता. हे आमचं आता हे काय बिट्ट्या खुडून टाकल्या बारीक बारीक पडत हे लांगा डुंगा. आणि त्याला ती मोठली मक्का ती याला ते लोक निघतील. या ना वर या, पाणी घ्या ना गार. पाणी प्यायचं म्हणून नको. हे बघ, याच्यात पाय अटकून वरती यायचं असेल तर खड्ड्यांमध्ये. सावली द्या ना सावली पुढं. पाणी गार कसं काय राहिलं का आता आणलंय करून. नाही बाटल्या भरल्या होत्या ना, आम्हाला दुसरं पाणी नाही सण होत त्याच्यामुळे बाटल्या जाणार. आमची पहिली ती वाटणी होती खालची. नको. थंड एकदम. हा द्या द्या द्या, हे घ्या. ते काय ते लोक सोंगून नेऊ राहिले. हे सगळे मका आहे ना. शेपूचं बी लावलंय कडाकडानी. एवढंच याच्यात घेतलं का. हे बघा, हा सगळा मका आहे. 3 वाटी लसूण लावला एवढा पण त्याच्यात कडाकडानी दांडाला लावले शेपूचं. आता एवढ्या याच्यात काय वर्षभराचं होईल तुमचं. नाही अहो भरपूर लसूण दिलं. मागच्या वेळेस पाणी बिणी पाजर आहे. किलो किलो पाणी किलो. मागच्या वेळेस बाई ऊन लागत सावली. 2 मिनिटं एवढं. आता मोठे बाबा गाईड करते. हे बाबा आम्हाला गाईड करताय कुठे जायचं. आणि तिकडे आता कोथिंबीर बांधतायत, तर आता ते बघू आपण. हा ना, बघ बरं कदाचित कापून काय मला माहिती. हे लागतं का आजी. दादू झोपला.
होता का? त्याला झोपवलं. आली तर येईल मम्मी पण. हा ते बघता ती बोलली मग बघू डब्बा बिब्बा बांधून आणू. आजी जेवण करते, काम आवरायचं आहे ना. का बरं येणार आहे ते? यांना बरी सवय आहे बाबा, एवढंच कसं चढता. आम्हाला सवय म्हणजे घेऊन चढत उतरतो आम्ही. हे असं मका का टाकलंय? मग कसं टाकतो? चांगलं माहिती वळायचं, ते मशीन मध्ये घालायचं, मग त्याचे दाणे तयार करायचे, मग मार्केटला न्यायचे. माणसं नाही आमच्याकडं. माणसं नाही ना, घाबरू नको. पहिल्यांदा आले हो. मामाचे वावर कशी आहे? हा ना. तात्याला अंदाज येऊ जावं हे ग. का? म्हणजे एवढं झालं, अजून बाकीचं करायचंय. काय किलो म्हणले का ग भाऊ? एवढी जुडी 30 रुपयाला. हा ना. एवढी जुडी. इथे कोथिंबीरची जुडी काढलेली आहे आणि आता ही जाईल विक्रीसाठी मुंबईला. कुठे मुंबईला कुठे घेऊन चालली? कल्याण का? बांधून देणं सारखं असं. कल्याणला चालले. डायरेक्ट मार्केटला विकणार. 30 रुपयाला एवढी जुडी म्हणलं परवडणार नव्हती. हा, किती कॅरेट झाले आतापर्यंत? हा जेवण वगैरे केलं? ती डब्बा घेऊन येते इकडे. अक्का पण येणार आहे ना. तुमचं झालंय का जेवण? हा, मी नाश्ता करून आलो होतो. तो नाश्ता बघ, 2-3 चपात्या खाऊन चालू. तू काम नाही करत का? मम्मीने सांगितलं की ये, मी नाही येत ना तेव्हा ना तिथेच बसायचं. हां बस मग इथेच. तर ते सगळे तिथे काम करतायत आणि मी इकडे आली आहे सावलीमध्ये. खूप ऊन लागतंय कारण. तर आता मामीला ईशासुद्धा जॉईन करणार आहे आणि कोथिंबीर काढायला मदत करणार आहे ती. बघूया तिला हे काम जमतं का, कारण आयुष्यात पहिल्यांदा ती हे काम करते. यापूर्वी शेतात तिने कधीच काम केलेलं नाही आहे. हां, ते डोक्यावर घेऊन जा, तुला ट्रेनिंग देतील ना आता. विचारून घे कसं काढायचं. मग ते तोडायचीच आहे ना. नोड नुकसान झालं तर काढ अशी. निघत नाही हो. तू थोडासा जोर लाव. हा, रूट पाशी पकड. हा, पडू नको. असं. व्हेरी गुड. झटकून घ्यायची माती. काढ आता बाकीची पण. एवढी पूर्ण लाईन तुलाच काढायची आता. झटक झटक, थोडं जोरात आलो. असं करा. नाही, घे ना अजून. आपल्याला घरी न्यायची मोना. तर फायनली आता ईशाची ट्रेनिंग झालेली आहे. कोथमीर काय बोलता याला तुम्ही? कोथमीर काढणं, उपसणं. एवढे हातात नाही बसत आहे. लागली सांडायला. काढून ठेवू कशी? तेवढं साईडला काढ. सार्थक बघ कसं फास्ट काम करतोय. सार्थक दाखव रे. सार्थक एक्सपर्ट आहे या कामात.
हां आणि हे दोघं जण आहेत मुंबईचे, पण शेतीच्या कामात पण खूप एक्सपर्ट आहे ते दोघं जण. मुलुंडला राहिला आहेत दोघं जण, पण या इथे कधी आले की मस्तपैकी शेतात काम करतात. किती झाली काढून ग? भरपूर काढली आतापर्यंत. कंबर दुखली का? वाकलीच नाही का? मग आता वाक. काय रे, तो वैतागलाय बरं का तिकडे. त्याला जाताना घेऊन जाऊ का आम्ही सोबत? आपण घेऊन, उद्धव आहे ना तिकडे. थांब दादे, आपण जाऊ आता. मज्जा येते का मोना? नाही लागत. हा, सार्थकचं एकदम जोरात चालू आहे बाबा, नॉनस्टॉप. सगळ्यात जास्त स्पीड कोणाच आहे रे सार्थक कामात? तुझं नाही? कुठून कुठपर्यंत करता आली का म्हणा? भरपूर केलं मग. चल इनफ झालं आता, तेवढं कर. तो वैतागला, आपण त्याला घेऊन जाऊ मग. तर अशा प्रकारे काँग्रेस पण मिक्स केलं त्याच्यात. अशा प्रकारे ईशाने भरपूर कोथमीर काढलेली आहे. दाखव टोटल आता सर्व एकत्र करून. एकत्र ठेव ना, ते उचल ना दोन्ही हाताने आणि त्याच्यावरती ठेव. तर एवढी अशी कोथमीर ईशाने स्वतःने काढलेली आहे. बस झालं. ते आता आपल्याला नाही माहिती किती काढायचं. आणि काय करणार तिकडे जाऊन? खेळणार. राणी येते आपल्या मागे. राणी, तू तिथंच थांब. नाही, काही नाही करणार, काही नाही करणार. तर शेतातले सर्व कोथिंबीर काढून इथे ठेवलेली आहे आणि मामा त्याची जुडी बांधून ठेवतोय. अजून आणि इकडे कोथमीर आणायचं काम चालू आहे. कुठे? हा, इकडे मागून. आणि ह्या गाडीमध्ये ही कोथिंबीर नेणारी विकायला मुंबईला, कल्याणला. अजून भरपूर वेळ लागणार आहे, कारण मळ्यातून अजून भरपूर कोथमीर इकडे शिफ्ट करताय. तर हा समोर जो गठ्ठा दिसतोय हा खूप कमी आहे. भरपूर लॉट तिकडून येणार आहे आणि त्याप्रमाणे इथे जुड्या बांधायचं काम हे इकडून असं आणून ठेवतायत. दुपार होणारच आहे. हे सर्व काही पॅकिंग करून पुढे मुंबईला निघण्यासाठी. तर सध्या एवढं काही आहे ज्याचं सध्या जुड्या बांधायचं काम सुरू आहे. तरी किती वेळ लागेल साधारण ऑलमोस्ट सगळं पॅकिंग व्हायला? 4-1 वाजणार आहे. त्याच्यानंतर मग रात्रीच पोहोचाल तुम्ही मुंबईला. म्हणजे शक्यतो पहाटेच हे सर्व काही उद्या मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार. भरपूर झाले आपल्याला. आता एवढी कोथमीर आम्ही घेतली आमच्या घरच्यासाठी, जी आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहोत. एवढी सफिशियंट झाली आपल्याला.